बऱ्याच वेळा आपण बघतो अपघातांमध्ये साम्य दिसून येतं। असं साम्य समोर आलंय कोल्हापूर आणि पुण्यातील अपघातांमध्ये। विशेष म्हणजे दोन्ही घटनेतील एसटी एकच आहे। याच एसटीने यापूर्वी असाच एक अपघात केला होता ज्याची चर्चा राज्यभर झाली होती। ऐकूयात ही घटना आमचा प्रतिनिधी संदीप राजगोळकर याच्याकडून। या एसटीने आतापर्यंत राज्यात 2 अपघात केले आहेत। एक पहिला अपघात जो झाला आहे तो पुण्यात आणि नंतर झाला आहे कोल्हापूरमध्ये। बऱ्याच वेळा अपघातांमध्ये साम्य पाहायला मिळतं आणि हा देखील एक योगायोग म्हणावा लागेल की याच एसटीने 2 अपघात केले आहेत। आपण बघतो MH14 BT 1532 या क्रमांकाची ही एसटी आहे। दिवस होता 25 जानेवारी 2012 सालचा, म्हणजे जवळपास 5 वर्षापूर्वीचा। आणि जो माथी फिरू जो एक चालक होता पुण्यातला संतोष माने, त्यानं याच गाडीनं अनेक जणांना चिरडलं होतं। जवळपास 35 वाहनांना देखील उडवलं होतं आणि त्यावेळेला पुणेकर सगळे भयभीत झाले होते। आणि ही गाडी त्याच वेळेला स्वारगेट डेपोकडे होती एसटी महामंडळाची। आणि त्यानंतर ही गाडी पाठवण्यात आली ती कोल्हापूर जिल्ह्यातल्या संभाजीनगर डेपोकडे। आणि गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून ही गाडी संभाजीनगर डेपोमध्ये कार्यरत आहे। आणि पुण्यातल्या अपघातानंतर ज्या पद्धतीनं पुण्यातला अपघात घडला तशाच पद्धतीचा अपघात कोल्हापूरमध्ये देखील घडला। उमा टॉकीज चौकामध्ये या एसटीनं जवळपास अनेक वाहनांना उडवलं। त्या अपघातामध्ये 9 जण जखमी झालेत। 14 वाहनांना ह्या एसटीनं धडक दिलेली आहे। विशेष म्हणजे ह्या एसटीचे जे चालक होते त्यांना अटॅक आला आणि त्यामुळे त्यांचं नियंत्रण सुटलं। आणि पुण्यामध्ये जो अपघात झाला होता तो संतोष माने माथी फिरू असल्यानं त्यानं भरधाव वेगाने एसटी गजबजलेल्या रस्त्यावर घातली होती। अशा पद्धतीनं दोन्ही अपघात हे याच एसटीने झाले, पण दोन्ही अपघातांमध्ये बरंचसं साम्य पाहायला मिळतंय। त्यामुळे हा एक योगायोग समजावा लागेल। पण पुण्यातनं ही गाडी कोल्हापूरमध्ये पाठवण्यात आली संभाजीनगर डेपोमध्ये, तरी देखील त्याच पद्धतीनं हा अपघात झाल्यामुळे एक वेगळी चर्चा देखील सुरू आहे। आणि आपण बघतोय चेपलेला हा समोरचा खरं तर हा सगळा भाग लाईट फुटलेला आहे। त्यामुळे जोराची कालची धडक होती। पुण्यातल्या अपघातानंतर खरं तर ही एसटी दुरुस्त करण्यात आली होती, व्यवस्थित करण्यात आली होती। पण त्यानंतर संभाजीनगर डेपोमध्ये देखील ही एसटी दाखल झाल्यानंतर इथं देखील तशाच पद्धतीचा हा अपघात घडलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकर सह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर।